नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त, मस्त आणि आनंदी असाल. अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षूज लाईफस्टाईल. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणाले होते ना की मी मिसळ बनवली पण मला खायलाच मिळाली नाही. त्याचं मेन रिझन या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगते. तर बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे. म्हटलं खमंग गरम गरम भजी बनवावी आणि गरमागरम कॉफी. पण मुलांचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे. मुलांना आज खायचे मिसळ, तर बनवूया आज मिसळ. तर दाखव, हे तयारी इकडे उकडून ठेवलेली आहे. कांदा टोमॅटो भाजून होते तोपर्यंत इकडे मस्तपैकी काळं वाटण तयार केलं. आणि मी मिसळचा मसाला नेहमी घरीच करते. इतका खमंग असा मसाला तयार होतो. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला सांगा, मी तुमच्याबरोबर रेसिपी नक्कीच शेअर करेल. पण कमेंटमध्ये सांगा बरं का. पुढे कांदा आणि टोमॅटो भाजून झाल्यानंतर मग मी हळद, आपला घरगुती मसाला कुठलाही असेल, म्हणजे काळा मसाला असो किंवा लाल मसाला असो, जो मसाला असेल तो टाकायचा. आणि त्यासोबत थोडीशी मिरची पावडर पण टाकायची. ती आपल्या टेस्टनुसार, जितकं तिखट हवं तितकं आपण टाकू शकतो. आणि मग त्याच्यावर 2 चमचे भरून मस्त असा घरी बनवलेला मसाला, मिसळचा मसाला. आणि मग आपण जी मटकी उकडली होती त्याचं जे पाणी आहे ना, ते चमचाभर पाणी मी ह्या मसाल्यामध्ये टाकलं. म्हणजे काय होतं, मसाले करपत नाही. नंतर मग 2 मोठे चमचे भरून मी वाटण टाकलं. वाटण मस्त परतून घेतलं, झाकण ठेवून थोडंसं शिजवून घेतलं. ते शिजल्यानंतर मग उकडलेली जी मटकी होती, आता बरेच जण ना मिक्स कडधान्य टाकतात, पण आमच्याकडे ना सगळ्यांना फक्त मटकीच आवडते. त्याच्यामुळे भिजत घालताना मी नेहमी मटकीच भिजत घालते आणि मोड आल्यानंतरच मिसळ बनवायला घेते. बरं, पाणी नेहमी गरमच घालायचं. याच्याने ना तरी किंवा कुठल्याही साराच्या भाजीवरनं मस्त असा तेलाचा तवंग येतो. तर हे बघा किती छान दिसतंय की नाही. आणि तयार झालेल्या मिसळवर परत मी अर्धा चमचा घरगुती मिसळ मसाला आहे तो थोडासा भुरभुरून घेतला, कोथिंबीर घातली आणि मस्त अशी मिसळ आपली तयार आहे. बाहेर मस्त थंडगार पावसाचा वारा, अगदी अंगावर शहारे येणारा थंडावा आहे किंवा गारवा आहे. आणि घरामध्ये गरमागरम मिसळ. पटकणी मग लव, कुश आणि त्याचे पप्पा बोलले की आम्हाला मिसळ चल तू सर्व कर, कारण की त्यांचा पुढे काहीतरी वेगळाच प्लॅन होता. मग मी त्यांना प्लेटमध्ये फरसाण, आता सगळ्यांना कुणाला फरसाण आवडतो, कुणाला शेव आवडते. मला ना ही जाडवाली जी शेव असते, आता याला नेमकं काय म्हणतात मला माहीत नाही, याचं नाव मला माहीत नाही, पण मला ती आवडते. आणि मी ह्या सगळ्यांना ना दोन्ही फरसाण आणि शेव मिक्स करून आणि मग मस्तपैकी त्याच्यावर मिसळ टाकली, रस्सा टाकला, कांदा आणि कोथिंबीर हे सगळं मस्त प्लेट सजवून. आणि मग फायनली मग लवला म्हटलं की चल, तुझी आज फरमाईश होती ना मिसळ खायची, तर तूच आहे, पहिला घास आज मी तुलाच भरवते. तर त्याने घास भरवला आणि इथे आम्ही सगळे हसायला लागलो, कारण की त्याचा घास फक्त तोंडात गेला आणि तो असं छान 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 झाली आहे मम्मी असं एक्सप्रेशन्स द्यायला लागला, म्हणून आम्ही हसलो. चव घ्यायच्या आधीच त्याला चव कळाली जणू काय. नंतर मग मी नवरोबांना म्हटलं की चला तुम्ही पण टेस्ट करा. त्यांनी पण मला मस्त अशी शाबाशी दिली. नंतर मग कुश, लव आणि त्याचे पप्पा नाश्ता करायला बसले, कारण की त्यांना सगळ्यांना ना आज बाहेर जायचं होतं, पावसात भिजायला भाऊजींकडे जाणार होते. आता यांना तिघांना मी टाटा बाय बाय करून आणि घरात आले. घरात आल्यानंतर घरातला पसारा बघून अगदीच हातपाय गळाल्यासारखे झाले होते माझे, कारण की इतका पसारा असतो. ॲटलिस्ट आता तुम्ही बघू शकतात, म्हणजे सोफ्यावरचं बुकसुद्धा लवने उचलून ठेवले नव्हते आणि इकडे त्याची प्लेटसुद्धा मी तशीच ठेवली होती. नाश्ता पाणी झाला, मस्त त्यांच्या आवडीची मिसळ वगैरे बनवून झाली, खाऊन झाली, छान झाली होती. आज खरंच छान झाली होती मिसळ. आणि आता सगळेजण पावसात भिजायला गेले, भाऊजींकडे गेले. ते म्हणाले की चला भाऊजींकडे, तिथे कसा डोंगर आहे, डोंगराच्या पायथ्याला ना खूप छान वाटतं, सिनेरी खूप छान असते. तर आता मुलं आणि मुलांचे पप्पा गेलेत तिकडे आणि मला आता हे सगळा हा पसारा आवरून मग मी नाश्त्याला बसणार. तर मला तुम्ही आता एक गोष्ट सांगा की आपण सकाळी बायका ज्या असतात, प्रत्येक गृहिणी, आई असो, बहीण असो, मावशी असो, सासू असो, कोणी असो, प्रत्येक घरातली जी स्त्री असते ती सकाळी उठते, तिचं काम आवरते. सुट्टी असल्यावर दिवसभर तिचा अख्खा किचनमध्येच जातो. तसा माझाही जातो. आज सुट्टी आहे, सॅटर्डे म्हटल्यावर माझा दिवस अख्खा किचनमध्ये. 11:15 वाजलेत, आता नाश्ता पाणी झाला आणि हे लोक गेले मस्त एन्जॉय करायला. आता पहिला पाऊस म्हटल्यावर सगळ्यांना मज्जा वाटणारच, तर मी पण काय अडवलं नाही. पण तुम्हाला कधी कोणी विचारलं आहे, मम्मी नाश्ता झाला का? आम्ही तर बसलो आहे, तू पण आमच्यासोबतच नाश्ता करून घे. नाही ना, मला आज नाही विचारलं. बऱ्याचदा असं होतं की म्हणतात की चल आमच्यासोबत तूही खाऊन घे, पण जर त्यांचं पुढचं काही प्लॅनिंग असेल मग मात्र आपल्याला काही डिमांड मिळणारच नाही. तर माझ्यासोबत जे आज घडलं ते तुमच्यासोबतसुद्धा घडतं की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंट करत जाओ. तुम्ही जर कमेंट केलं तर आपल्यामधलं एक कनेक्शन, एक बॉन्डिंग छान होईल. अजून जास्त त्याला काय म्हणतात, मला प्रोत्साहन मिळेल. आता हे बघा, इथे मी माझं सगळं आणून ठेवलं आहे. 11:15 वाजले.
आता मस्तपैकी टी व्ही, आता थोड्या वेळात लाईट पण जाईल कारण की सॅटर्डे म्हटल्यावर MIDCचा प्रॉब्लेम असतो, लाईट जाते. आता बघू, जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत पटापट नाश्ता करून घेते, थोड्या वेळाने भेटते. आता मी नाश्ता करायला बसणार तेवढ्यात पत्र्यावर खूप मुसळधार पाऊस पडतोय की काय, धबधब्याचा जसा आवाज असतो तसा आवाज यायला लागला पत्र्याचा. म्हणून मी थेट टेरेसवर गेले की नेमकं काय झालं. टेरेसवर जाऊन बघते तर आमच्या शेजारच्यांनी जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू केलं होतं, हे काम त्यांनी जवळपास दिवाळीच्या नंतर चालू केलं होतं आणि न्यू इयरपर्यंत त्यांचं हे काम कंप्लीट होणार होतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणून आम्ही त्या कामासाठी त्यांना होकार देखील दिला होता. पण आता जून महिना आला, जुलै महिना आला तरी त्यांचं काम काही अडचणींमुळे कंप्लीट झालंच नाही. प्लास्टर करायचं बाकी होतं. त्याचबरोबर त्यांनी टेरेसवर सुद्धा जे काही वाढवलं आहे, जे काही कन्स्ट्रक्शन केलं आहे, तिथे स्लोप प्रॉपर न दिल्यामुळे सगळं पाणी टेरेसवर तुंबलं होतं आणि त्यांनी आमच्या पत्र्यावरनं पाणी पडेल असं त्यांनी त्या टेरेसला होल केलं. आता त्याच्यामुळे सगळं त्यांच्या टेरेसवरचं पाणी आपल्या पत्र्यावर यायला लागलं. त्यामुळे माझ्या देवाऱ्याच्या रूममध्ये अक्षरशः पाण्याची धार लागली. माझं सगळं सागवान लाकडाचं सामान, कूलर, मुलांचा स्टडी टेबल, माझे सगळे देव अक्षरशः पाण्यात गेले. खाली येऊन बघते तर खालचा पत्रासुद्धा गळायला लागला होता. इतका पाण्याचा फ्लो वाढला होता. मी अक्षरशः ट्रे धरून पाणी सगळं बकेटमध्ये गोळा करत होते. आता तुम्हीच सांगा मला, आता हे जे पत्रे जे आहेत ना आमचे, हे पत्रेसुद्धा त्यांचं काम करायचं होतं म्हणून त्यांनीच हे पत्रे सगळे आमचे काढून ठेवले होते. त्यांनी ते आम्हाला रिपेअरसुद्धा परत करून दिले नाही. पण मग ते कसे तरी आम्ही सेट करून ठेवले की पाण्याचा आम्हाला त्रास होणार नाही. आम्ही किती वेळेस वॉर्निंग देऊनसुद्धा त्यांनी आमचे हाल करायचे ते केलेच. शेवटी मग मला इतका संताप होत होता, मी यांना आणि भाऊजींना फोन करून परत घरी बोलवून घेतलं. भाऊजी आणि हे आल्यानंतर त्यांनी जेव्हा ही सगळी परिस्थिती बघितली तेव्हा ते सुद्धा खूप चिडले आणि माझं तर अक्षरशः शेजारच्यांबरोबर इतके वाद झाले. कारण की एक लिमिट असतं, लिमिटच्या बाहेर गेलं की कोणाचाही संयम तुटणारच. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, माझा हा संयम तुटणं हे योग्य होतं की अयोग्य होतं, मला नक्की सांगा. तर घरामध्ये थोडासा एक इश्यू होता पावसामुळे, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण भाऊजींकडे आलो आहे. हे बघा आरू, हे बघा, हे इकडे म्हणजे पावसात ज्या कपड्यांमध्ये होतो त्याच कपड्यांमध्ये आम्ही बाहेर आलो. भाऊजी तिकडे पळतात आणि डोंगर बघा किती सुंदर, मी दाखवते पुढून पण. तो पाण्याचा सगळा पसारा आवरून माझा इतका संताप होत होता, माझी खूप चिडचिड होत होती आणि वादसुद्धा झाले होते आमच्या शेजाऱ्यांबरोबर. मग त्यामुळे मग भाऊजी बोलले, तुम्ही जर वहिनी इथेच थांबला तर तुमची तब्येत बिघडेल. ऑलरेडी तुमच्या गोळ्या वगैरे चालू आहेत. तुम्ही एक काम करा, सगळं जे काय आहे ते सगळं पॅक करा आणि पहिले आपण त्या घरी जाऊया. त्याच्यामुळे पॅकिंग वगैरे केली आणि आम्ही ह्या घरी आलो. आता इकडे यांनी मला पूनमजवळ सोडलं, पूनम म्हणजे माझ्या जावेकडे सोडलं आणि मग ह्या सगळ्यांना जायचं होतं डोंगरावर भिजायला, कारण की मी त्यांना लगेच फोन करून बोलवून घेतलं होतं. आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे सगळेजण मस्त असे रमले होते. खूप छान असा निसर्ग दिसतोय आणि इथे ना डोंगराच्या पायथ्याला म्हसोबाचं मंदिर आहे. दर शनिवारी भाऊजी न चुकता तिथे सेवा करायला जातात, सगळं स्वच्छ करत असतात ते, म्हणूनच मुलंसुद्धा आज तिकडे गेले. मग त्याच्यानंतर मग त्या लोकांना सगळं मंदिर साफ करून, दर्शन करून, पूजा अर्चा करून घरी येता बराच उशीर झाला. अक्षरशः 2:30-3 वाजले होते आणि जी मिसळ मी 11:15 म्हणजे 9:30 वाजता केलेली मिसळ मी 11:15 खायला बसणार होते. 11:15ची मिसळ ती मला 2:45 वाजता खायला मिळाली. म्हणजे ती मिसळ जी आहे त्या मिसळचं काय झालं होतं माहीत नाही. पण मग भाऊजी आमचे पाव खात नाही, पण मिसळ बघून भाऊजींना म्हटलं द्या आजच्या दिवस डाएट सोडून. मग आरू वगैरे आम्ही सगळ्यांनी मस्त अशी मिसळ एन्जॉय केली. बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र होतो म्हणून मूवी टाईमसुद्धा एन्जॉय केला. दुपारी उशिरा जेवण झाल्यामुळे घरी आल्यानंतर रात्री फक्त कणीसच भाजून खाल्लं, कारण की रिमझिम पाऊस थोडा चालूच होता. बरं, मला तुम्ही एक सांगा, माझ्याबरोबर जो आज प्रसंग घडला तो जर तुमच्याबरोबर घडला असता तर तुमची प्रतिक्रिया काय असती हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग.